हा आहे सह्याद्रीत नांदणारा सेनापती, हा आहे सुभेदार आणि हा आहे बाजी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थिरावलेल्या वाघांचे आता नामकरण करण्यात आलंय. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आलाय. शासकीय कागदपत्रांमध्ये वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. यापुढेही ते तसेच राहतील. मात्र पर्यटकांमध्ये वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वनविभागाने आता स्वीकारलंय. सध्या परिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 3 नर वाघ आहेत. 2018 सालानंतर 5 वर्षांनी म्हणजेच 2023 साली 17 डिसेंबर रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक STR-T1 असा ठेवण्यात आला. कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये 23 एप्रिल 2022 रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि 13 एप्रिल 2024 पर्यंत त्या ठिकाणीच राहिलेला नर वाघ हा 100 किलोमीटर दूरवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आला. 28 ऑक्टोबर 2024 रोजी त्याचं छायाचित्र हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात टिपलं गेलं, म्हणून त्याचा सांकेतिक क्रमांक हा STR-T2 असा ठेवण्यात आला. त्यानंतर 2023 साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ 2025 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिसल्यामुळे त्याला STR-T3 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला. हाच वाघ कोकणातील चिपळूण वनपरिक्षेत्रात देखील जाऊन आला होता. सध्या STR-T1 आणि STR-T2 हे 2 वाघ चांदोली वन्यजीव अभयारण्यात असून STR-T3 हा वाघ कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे. त्यामधील STR-T1 या वाघाला सेनापती, STR-T2 या वाघाला सुभेदार आणि STR-T3 या वाघाला बाजी हे नाव देण्यात आलंय. STR-T1 हा सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्पात आल्याने लढाईत ज्याप्रमाणे सेनापती प्रथम येतो त्यावरूनच या वाघाला सेनापती हे नाव देण्यात आलंय. केंद्र सरकारने नुकतेच ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामधून 8 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याची अंतिम परवानगी दिली. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात स्थिरावलेल्या 3 नर वाघांचा विचार करता सर्वप्रथम ताडोबामधून वाघिणीचे स्थानांतरण करून घेण्यात येणार आहे. स्थानांतरणाच्या या प्रक्रियेचे नामकरण ऑपरेशन तारा असं करण्यात आलंय. ऑपरेशन तारा अंतर्गत आपण ताडोबाच्या लँडस्केप मधून वाघिणी आणणार आहोत आणि जे आपल्याकडे सह्याद्री लँडस्केप मध्ये उपलब्ध वाघ आहेत, STR-01 असेल, 02 असेल, 03 असेल, या वाघांसोबतच त्या लवकरच नांदतील आणि हे ऑपरेशन करण्यात येईल. या नामकरणामुळे विदर्भातील वाघांप्रमाणे पर्यटकांमध्ये सह्याद्रीतील वाघांविषयी आकर्षण निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी MHA MTVला सबस्क्राईब करा. धन्यवाद.